बस स्थानकात महिला प्रवाशांचे दागिने चोरी करणाऱ्या महिलेस मुद्देमालासह घेतलं ताब्यात. गुन्हे शाखा अंबड युनिटची उल्लेखनीय कामगिरी. गुन्हे शाखा अंतर्गत पोलीस ठाण्याकडील स्थानिक गुन्ह्यांचा जलद शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध गुन्ह्याचा प्रभावी तपास करणं, प्रतिबंधात्मक उपाय करणं याकरिता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो, नाशिक शहर यांनी अंबड गुन्हे शाखेची स्थापना करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. फिर्यादी नामे अमित अशोक वाघमारे, वय वर्ष 38, व्यवसाय खाजगी नोकरी, राहणार शांत छाया अपार्टमेंट 5, शिवाजीनगर, गणपती मंदिराजवळ, दिंडोरी, जिल्हा नाशिक. हे दिनांक 30/12/2025 रोजी 16:30 सुमारास ठक्कर बाजार बस स्टँड येथे त्यांची पत्नी व मुलासह नाशिक येथून दिंडोरी येथे जाण्यासाठी कळवण येथे जाण्यास बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन फिर्यादी यांच्या पत्नीच्या पर्समधील पॉकेटमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 1/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून गुन्हे शाखा अंबड युनिट मधील अधिकारी व अंमलदार यांनी मानवी कौशल्य व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे माहिती प्राप्त केली. दिनांक 4/1/2026 रोजी महिला पोलीस अंमलदार 810 सविता कदम यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक फिक्कट हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली व तोंडाला पांढऱ्या रंगाचा स्कार्फ बांधलेली महिला चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी गणेशवाडी, पंचवटी, नाशिक परिसरात फिरत आहे. सदरची बातमी माननीय वनपोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत यांना सांगितली. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील यांना खात्री करून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी दिनांक 4/1/2026 रोजी गणेशवाडी, फुल बाजार, पंचवटी, नाशिक या ठिकाणी सापळा लावून महिला नामे निर्मला विजय लोंढे, वय वर्ष 37, राहणार पंडित यांच्या घरात भाड्याने तिरुपती नगर, खरजुला मळा, टाकळी रोड, नाशिक, मूळ राहणार जाजूवाडी कॅम्प, मालेगाव, नाशिक, हीच 16:46 ताब्यात घेतले. तिच्या अंगझडती दरम्यान एक मंगळसूत्र, एक जोड कानातील टॉप्स, एक नेकलेस व एक कानवेल असा एकूण 4,45,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर महिलेस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिनं सांगितलं की 4 ते 5 दिवसापूर्वी ठक्कर बाजार बस स्टँड येथे बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या कडेवर लहान मुलं होतं व एका खांद्यावर बॅग अडकवलेली होती. मी त्या बॅगची चेन उघडून त्यामधून एक पर्स चोरी केली असल्याचं सांगितलं. त्याबाबत खात्री केली असता सरकारवाडा पोलीस ठाणे, नाशिक शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1/2026 भारतीय न्याय संहिता कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचं निष्पन्न झालं असून गुन्हा उघडकीस आला आहे. सदर महिलेस पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, माननीय श्री किरणकुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त सो, पुणे, माननीय श्री संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त सो, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोलीस अंमलदार भगवान जाधव, चारुदत्त निकम व सविता कदम, अंबड गुन्हे शाखा युनिट यांनी केली आहे. सदरची कामगिरी करताना तांत्रिक विश्लेषण विभागाच्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे व स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभलं आहे. 31 तारखेला फिर्यादी महिला ह्या तिचे कुटुंबासह दिंडोरी येथे जाण्यासाठी ठक्कर बाजार बस स्टॉप येथून निघाल्या होत्या. परंतु दरम्यान त्यांच्या पर्समधून 5.25 तोळ्याचे दागिने चोरी गेल्याबाबत सरकारवाडा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना अंबड गुन्हे शाखा युनिट आहे तर त्याचे मोतीलाल पाटील PSI आणि त्यांच्या टीमने समांतर तपास केला. त्या तपासामध्ये महिला पोलीस अंमलदार आहेत सविता कदम यांना माहिती मिळाली की एक महिला ही फुलबाजार, गणेशवाडी, पंचवटी येथे येणार असल्याबाबतची खात्री झाली. त्या ठिकाणी सापळा लावण्यात आला.
महिला मिळून आली. त्या महिलेकडे चौकशी केली असता त्याच्याकडून संपूर्ण दागिने हस्तगत केले. सदरची महिला ही निर्मला विजय लोंढे, वय वर्ष 37, राहणार जेल रोड, नाशिक आणि मूळ राहणारी ती द्याने गावची मालेगाव तालुक्यातील आहे. सदर महिलेला आम्ही ताब्यात घेतला आहे आणि पूर्ण जो मुद्देमाल आहे फिर्यादी महिलेचा चोरी गेलेला तो रिकवर करण्यात आलेला आहे. सदरची महिला आणि जो मुद्देमाल आहे तो सर्वच्या सर्व आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा यांच्याकडे पोलीस तपास आम्ही वर्ग करीत आहोत.